तर बोला हर हर महादेव, बुंगाट बाबा की जय। सकाळचे 5:30 वाजलेत आणि आपली राईड सुरू झाली आहे। हर हर महादेव। सध्याचा आभाळ नाही आहे त्यामुळे चांगलं आहे। पाऊस येण्याचे तर चिन्ह नाही आहे सध्या काही। पुढे गेल्यावर पाऊस तर नक्की लागणार आहे निश्चित आहे। राम राम, नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका भन्नाट अशा राईडमध्ये। तर आज मी निघालो आहे भीमाशंकरला आणि सध्या मी आहे पुण्यामध्ये। तर पुण्यावरून जनरली आपल्याला 2-3 रूट मिळतात बघायला। तर जो कॉमन रूट आहे तो आहे भोसरी मोशी मार्गे नाशिक रोडने भीमाशंकरला। पण आज मी कुठून जात आहे, दुसऱ्या रूटने जात आहे, तळेगाव साईडने, जो की मधला रूट आहे। तर बघूया तो रूट कसा आहे। चला तर मग पुढे निघूया। तर आजची माझी होणार आहे एक स्पिरिच्युअल राईड, कारण आपण निघालो आहेत भारतातल्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं प्रसिद्ध असं भीमाशंकर ज्योतिर्लिंग। मस्त व्ह्यू हा, हिरवेगार डोंगर दिसतात। वाव, सुपर। हे ॲडव्हर्टाइजमेंटचे बोर्ड आहे त्यामध्ये व्ह्यू पूर्ण ब्लॉक होऊन जातो। बघा बाजूला काल रात्री पौर्णिमा होती त्यामुळे चंद्र पूर्ण गोल दिसतो। पुणेवरून जनरली एक कॉमन रूट आहे भीमाशंकरला जाण्यासाठी, जो की नाशिक रोड, भोसरी नाशिक रोड त्या साईडने। पण आज मी तळेगाव मार्गे जातोय, बघूया तो रूट कसा आहे। हालांकी ही माझी पहिलीच वेळ आहे भीमाशंकरला बाईकने जाण्याची। त्याच्या आधी मी गाडीनं आणि एसटी बसनी पण गेलेलो आहे। तर सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहेत बघा। आसमानमध्ये एकदम काले काले बादल छा गए है। तर पाऊस तर लागेल पुढे असं मी एक्सपेक्ट करतोय, पण सध्या तर नाही आहे। रेनकोट घेतलेलं आहे आपण, जॅकेट बिकेट घालून बसलेलो ऑलरेडी। आणि आजची आपली राईड होणार आहे आपल्या लॉर्ड स्प्लेंडर सोबत। समोरवरती काले काले बादल दिसतात म्हणजे पाऊस नक्की चालू आहे पुढे। ठीक आहे, रेनकोट तर आणलेला आहे मी। एक सॅड न्यूज आहे गाईज, एक कॉल आला होता मला आता, तर रिटर्न जावं लागणार आहे मला। सो आजची राईड आहे माझी ती कॅन्सल झाली आहे, सबशेल कॅन्सल झाली आहे। त्यामुळं काय बोलू आता। ठीक आहे, वापस जातो आता मी। तर ती राईड आपण मी बघू आता नेक्स्ट वीकला किंवा त्याच्या नेक्स्ट वीकला करेल। ठीक आहे, थँक्यू गाईज, सॉरी।